नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनेलच्या वतीने आज मी आपणास ट्रिपल शेजवान फ्राईड राईस विथ ग्रेव्ही ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। गाजर, कोबी, कांद्याची पात, सिमला मिरची, फरसबी ह्या भाज्या मी चिरून घेणार आहे। ही रेसिपी आपण 4 स्टेपमध्ये करणार आहोत। सर्वात प्रथम मंचाव ग्रेव्ही बनवणार आहोत, फ्राईड राईस, नंतर शेजवान फ्राईड राईस आणि नूडल्स बनवणार आहोत। सर्वात प्रथम आपण मंचाव ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। लसूण आणि इतर सर्व भाज्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत। वाटीभर पाण्यामध्ये 2 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेत आहे। रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि केचप। गॅस चालू करून कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते। तेल गरम झाल्यावर चिरलेली लसूण आहे ती त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते। लसूण व्यवस्थितरित्या भाजल्यावर त्यात चिरलेला कांदा आहे तो घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते आणि गॅसची फ्लेम आहे ती मोठी करते। कांदा व्यवस्थितरित्या भाजल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थितरित्या परतून घेते। आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट व्यवस्थितरित्या भाजून झाल्यानंतर यामध्ये मी गाजर आहेत ती घालते आणि पुन्हा व्यवस्थितरित्या परतून घेते। गाजर व्यवस्थितरित्या भाजून झाल्यावर सिमला मिरची आणि कोबी घालून व्यवस्थितरित्या परतून घेते। आता यामध्ये कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून व्यवस्थितरित्या पुन्हा परतून घेते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते। भाज्या व्यवस्थितरित्या परतून झाल्यावर 4 चमचे रेड चिली सॉस, 4 चमचे केचप, 4 छोटे चमचे सोया सॉस, 4 छोटे चमचे व्हिनेगर घालून हे सर्व मी परतून घेते। भाज्या व्यवस्थितरित्या सॉसमध्ये परतून घेतल्यानंतर
2 मोठे ग्लास पाणी घालून हे सर्व शिजण्यासाठी ठेवून देते. आता ह्या भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आहे ते घालून व्यवस्थितरित्या ढवळून घेते. मंचाव ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे. तर आपली मंचाव ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर ही मंचाव ग्रेव्ही मी आता साईडला ठेवून देते. आता आपण फ्राईड राईस बनवायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी 3 कप बासमती तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे. त्याचे मी 2 भाग करून त्यातील 1 भाग फ्राईड राईस बनवण्यासाठी घेत आहे. गॅस चालू करून कढई गरम करत ठेवलेली आहे. तर ह्या कढईमध्ये 1 चमचा तेल घालते आणि तेल गरम झाल्यानंतर चिरलेली लसूण आहे ती त्याच्यामध्ये घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. लसूण व्यवस्थितरित्या भाजल्यानंतर यामध्ये मी कांदा आहे तो घालते आणि परतून घेते. आता गॅसची फ्लेम मोठी करून कढईमध्ये गाजर आणि फरसबी घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. गाजर आणि फरसबी व्यवस्थितरित्या शिजल्यानंतर यामध्ये मी सिमला मिरची आणि कोबी घालून सर्व एकत्र परतून घेते. आता भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालते. चार चमचे केचप, तीन चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस, 3 चमचे ग्रीन चिली सॉस, आणि 2 चमचे व्हिनेगर घालून व्यवस्थितरित्या सर्व भाज्या परतून घेते. भाज्या सॉसमध्ये व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर हिरवी कांद्याची पात आहे ती घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते.
भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर एक भाग मी भाताचा यामध्ये घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. हा फ्राईड राईस तयार झालेला आहे. आपण याची चव चाखून बघावी. जर कुठचा सॉस कमी असेल तर तो त्याच्यामध्ये घालावा. आपला फ्राईड राईस तयार करून झालेला आहे. तर हा फ्राईड राईस मी आता बाजूला ठेवून देते. आता आपण शेजवान फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅस चालू करून कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे. तर त्या कढईमध्ये 2 चमचे तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. त्या तेलामध्ये मी चिरलेली लसूण आहे ती घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते. आणि त्यामध्येच मी चिरलेला कांदा आहे तोही घालते. लसूण आणि कांदा दोन्ही व्यवस्थितरित्या परतून घेते. कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीची 1 चमचा पेस्ट घालते आणि पुन्हा व्यवस्थितरित्या परतून घेते. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये फरसबी आणि गाजर घालून पुन्हा व्यवस्थितरित्या परतून घेते. फरसबी आणि गाजर व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात, कोबी आणि सिमला मिरची घालून पुन्हा व्यवस्थितरित्या परतून घेते. मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटं भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर घातला, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे केचप, आणि 2 मोठे चमचे शेजवान चटणी घातली आणि व्यवस्थितरित्या सर्व भाज्या ह्या सॉसमध्ये परतून घेते. सर्व भाज्या सॉसमध्ये व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर भाताचा दुसरा भाग होता तो याच्यामध्ये घालून व्यवस्थितरित्या भाज्यांमध्ये भात परतून घेते. शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. याची आपण चव बघावी. जर ह्याच्यात सॉसचं कुठच्या प्रमाण कमी असेल तर आपण ते त्याच्यामध्ये घालावे. तर माझा हा शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर हा शेजवान फ्राईड राईसचं भांडं मी बाजूला करून ठेवते.
आता आपण व्हेज फ्राईड नूडल्स बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गरम पाण्यामध्ये मी नूडल्स शिजण्यासाठी ठेवलेले आहेत। नूडल्स व्यवस्थितरित्या शिजलेले आहेत, तर मी आता ह्यातलं पाणी चाळणीमध्ये गाळून घेते। आता ह्या नूडल्समध्ये मी थंड पाणी ओतत आहे की जेणेकरून त्यातली उष्णता आहे ती निघून जावी आणि त्या जास्त शिजू नये। ह्या नूडल्स मोकळ्यावर सुटसुटीत होण्यासाठी त्याच्यामध्ये मी तेल घालत आहे। आता आपण व्हेज फ्राईड नूडल्स बनवायला सुरुवात करूया। कढई गरम करत ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून बारीक चिरलेली लसूण त्यातून व्यवस्थितरित्या परतून घेते आणि त्यामध्येच कांद्याची पातही व्यवस्थितरित्या परतून घेतोय। कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर गाजर, सिमला मिरची, फरसबी घालून ह्या सर्व भाज्या मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घेत आहे। भाज्या 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर 2 चमचे व्हिनेगर, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 चमचा केचप घालून व्यवस्थितरित्या ह्या सॉसमध्ये भाज्या परतून घेते। या सर्व भाज्या सॉसमध्ये व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये नूडल्स आहेत त्या घालून या भाज्यांबरोबर नूडल्स व्यवस्थितरित्या परतून घेते। व्हेज फ्राईड नूडल्स तयार झालेले आहेत, तर आता हे भांडं मी बाजूला ठेवून देते। मंचाव सूपमध्ये घालण्यासाठी क्रिस्पी नूडल्स तयार करायला घेते। शिजलेल्या नूडल्स मी उकळत्या तेलामध्ये घालून तळून घेऊन क्रिस्पी नूडल्स तयार केलेले आहेत। मंचाव सूप विथ क्रिस्पी नूडल्स आणि त्याच्याच बरोबर ट्रिपल शेजवान राईसही ठेवलेला आहे। आपणही करून पाहावा
आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात आणि नवीन असणाऱ्यांनी माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.